नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण मकर संक्रांत विशेष अगदी पारंपरिक पद्धतीने गुळाच्या पोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. या पोळ्या 8 दिवस व्यवस्थित टिकतात. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता. तुम्ही इथे पोळी बघू शकता, अगदी कडेपर्यंत आपलं सारण व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या पोळ्या खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स पण सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ना आधी आपण गव्हाची कणिक मळून घेऊयात. त्यासाठी 3 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आपल्याला पाव कप मैदा टाकायचा आहे आणि एक मोठा चमचा भरून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे. चणा डाळीचं पीठ आणि मैदा टाकल्यामुळे या पोळ्या खूप खुसखुशीत होतात, त्यामुळे आवर्जून टाका. पीठ आपण मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला एका तडका पॅनमध्ये 7 टेबलस्पून म्हणजे 7 मोठे चमचे रिफाईन ऑइल गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण जी पिठं एकत्र करून घेतली आहे ती मैदा चाळण्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि यातला कोंडा काढून टाकायचा आहे. ही प्रोसेस केल्यामुळे आपल्या पोळ्या खूप छान लाटल्या जातात. तर सगळी पिठं मी या ठिकाणी गाळून घेतलेली आहे. आता काय करायचं, थोडंसं चिमूटभर फक्त यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे तेल टाकल्यामुळे काय होतं की आपल्या पोळ्या आहे ना छान लाटल्या जातात सरसर. आणि बऱ्याचदा तूप वापरल्यामुळे काय होतं की आता हिवाळा असल्यामुळे मग ही कणिक अजूनच घट्ट होते आणि मग पोळ्या आपल्या लाटायला त्रास होतो. त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर करा. आता सुरुवातीला चमच्याने हे तेल व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग हाताने सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला घट्टसर याची कणिक मळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ना कणिक घट्टसरच मळून घ्यायची, लक्षात असू द्या. जसं आपलं सारण असेल तशीच आपली गव्हाची कणिक पण मळून तयार झाली पाहिजे. तर या ठिकाणी मी कणिक मळून घेतली आहे. याला शेवटी अर्धा चमचा पुन्हा तेल लावून रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर जास्तीत जास्त 2 तास तरी ही कणिक मुरवत ठेवा, म्हणजे पोळ्या आपल्या मस्त तयार होतात. तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी ही कणिक रेस्ट करायला ठेवा. आता आपण सारण तयार करणार आहोत. तर एका लोखंडाच्या कढईमध्ये अर्धा कप गावरान तेल घ्यायचे आहे. गावरान तेलाला चव छान असते, तर शक्य झाल्यास गावरान तेलाचा वापर करा. मंद आचेवर अगदी खमंग असे हे तेल भाजून घ्यायचे आहे. तेल जसे भाजले जाते ते तडतड उडायला लागते. मग एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. आता आपण त्याच कढईमध्ये पाव कप रिफाईन ऑइल घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ अगदी मंद आचेवर खमंग ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे. तुपाचा वापर केल्यामुळे काय होतं की जे आपण हे सारण बनवतो ना, तुपामुळे हे खूप घट्ट होऊन जातं आणि हिवाळा असल्यामुळे यातलं तूप लवकर थिजायला लागतं आणि मग मिश्रण घट्ट झाल्यामुळे पोळ्या आपल्या लाटल्या जात नाही. त्यामुळे शक्यतो रिफाईन ऑइलचाच वापर करा पीठ भाजून घेण्यासाठी. आणि चणा डाळीचं पीठ आवर्जून टाका, याने या पोळ्या खुसखुशीत होतात. आता हे पीठ पूर्णपणे भाजलेलं पीठ गार झालं की यामध्ये 2 कप अगदी बारीक किसून घेतलेला गूळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेलं तीळ मिक्सरवर अगदी बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 6 वेलदोडे मी अगदी फ्रेश कुटून यामध्ये ॲड केले आहे. वेलदोड्याची पूड आवर्जून टाका, याने पोळींना चव खूप छान येते. त्याचबरोबर थोडंसं बघा, अगदी छोटा तुकडा मी या ठिकाणी जायफळाचा वेळेवर किसून टाकला आहे. जायफळाची चव गुळाच्या पदार्थांना खूप छान लागते. आधी हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. याने काय होतं की हे मिश्रण लवकर मिळून येतं. असं आपण हाताने एकत्र करत राहिलो की खूप वेळ जातो. त्यामुळे ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा. मिक्सरवर हे मिश्रण एकदा फिरवून घ्या आणि सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झाले पाहिजे. यामध्ये अजिबात कुठल्याही गुळाचा किंवा कुठल्याही पदार्थाचा तुकडा राहू देऊ नका, नाहीतर पोळ्या लाटताना मग त्या फुटतात आणि मग सगळा गूळ आपला बाहेर येतो. आता हे मिश्रण खूप कोरडं असल्यामुळे काय करायचं की दुधाचा हात लावून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. खूप प्रमाणापेक्षा कोरडं असल्यामुळे मी इथे दूध वापरून घेतलेलं आहे. साधारण 3 टेबलस्पून मला या ठिकाणी दूध लागलेलं आहे. तर गुळानुसार हे दूध थोडंफार कमी जास्त लागू शकतो. खूप जास्त दुधाचाही वापर करायचा नाही आहे. बघा, असा घट्ट आपला गोळा तयार झाला पाहिजे. आता 1-2 तास झाले, तुम्ही बघू शकता कणिक छान मुरलेली आहे. जशी आपली गव्हाची कणिक मळून घेतली आहे त्याचप्रमाणे आपली सारणाचा गोळासुद्धा रेडी पाहिजे. बघा, दोघंही आपले अगदी सारखे आहे. जर सारण आपलं घट्ट आणि पोळी सैलसर असेल तर पोळी व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे कणकेचा गोळासुद्धा सारणाप्रमाणेच आपला घट्ट असला पाहिजे. आता एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पोळी लाटताना मात्र आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. यामध्ये एक मोठा गोळा आपल्याला सारणाचा टाकायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोदक पूर्णपणे असा क्लोज करून घेतो त्याप्रमाणे याला असं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. याप्रमाणे बघा आपल्याला
या पोळीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लाटत असताना तांदळाच्या पिठावर आपल्याला छान याला असं सरसर लाटून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ लावल्यामुळे एक तर ह्या पोळ्या ना खरपूस पण होतात आणि ना छान सरसर लाटल्या जातात. तुम्ही बघू शकता कुठेही लाटताना आपली पोळी फुटलेली नाही आहे, अगदी परफेक्ट अशी पोळी तयार झालेली आहे. आता आहे ना, खूप जास्त तुम्हाला या अशा कडा वाटत असतील तर करंजीची जी कातणी असते ना त्याने आपल्याला याच्या कडा काढून टाकायच्या आहे, म्हणजे पोळीला अजिबात कडा राहत नाही. मस्त गोलसर आपली या ठिकाणी ही पोळी तयार झाली आहे. अजून एक पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी पोळी लाटून दाखवते, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी पद्धतीने पोळी केली ना तर परफेक्टच तुमच्यासुद्धा पोळ्या होतील. त्यासाठी काय करायचं, 2 छोटे छोटे कणकेचे गोळे घ्यायचे आहे, पुरीसारखे ते लाटून घ्यायचे आणि मग त्यामध्ये जो आपण सारण तयार केलं आहे ते असं स्प्रेड करून भरून घ्यायचं आहे. मग या पद्धतीने बघा त्याला बंद करून घ्यायचं, बाजूच्या कडा व्यवस्थित मात्र आपल्याला बंद करून घ्यायच्या आहे आणि मग पुन्हा आपल्याला तांदळाचं पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी लाटताना बघा अशी कडा राहून गेली ना, कातण्याने आपल्याला याच्या बाजूच्या कडा काढून टाकायच्या आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 प्रकारे पोळ्या लाटून घेऊ शकतात, तुम्हाला जी योग्य वाटेल ती पद्धत. आता इथे एक सपाट लोखंडाचा तवा मी गरम करून घेतला आहे आणि मीडियम फ्लेमवर आता आपल्याला ह्या पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहे. पोळ्या भाजताना मात्र साजूक तूप वापरलं तरीही चालेल. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण आपल्या 10 ते 11 मीडियम आकाराच्या गुळाच्या पोळ्या तयार होतात. आता दुसरी महत्त्वाची अजून पुढची टीप म्हणजे प्रत्येक वेळेला पोळी करताना तवा मात्र कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचा आहे, म्हणजे ना आपली पोळी अजिबात तव्याला चिटकत नाही. तर आपल्या इथे ह्या सगळ्या गुळाच्या पोळ्या रेडी आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.